नमस्कार, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू। तर आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे नवीन अपडेट आलं आहे 25.2.7 त्यामध्ये कोणकोणते नवीन बदल झाले आहेत ते आपण पाहूया। तर सर्वात प्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं आहे। तर हे जे प्ले स्टोअर आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। प्ले स्टोअरवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्चमध्ये जाऊन इथे पोषण ट्रॅकर हे बघा पोषण ट्रॅकर इन्स्टॉल होत आहे। हे बघा इथे ओपनचं ऑप्शन आलं आहे, आपण ओपनवरती क्लिक करून घेऊया। तर ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे दिसत असेल 25.2.7 हे आता न्यू अपडेट आपल्याला इथे मिळून गेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे। ओपन करून घेते। हे जे गृहभेटीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून बघूया कोणतं न्यू अपडेट आलं आहे ते। 1 तारखेला खूप सारे गृहभेटी आलेले आहेत। आता इकडे मी एक गृहभेट सिलेक्ट करते, भेट द्या। आता इथे जे भेट द्या आहे ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे आपल्याला काय लिहून आलं आहे, होम व्हिजिट। ज्या मुलाचं होम व्हिजिट आपल्याला करायचं आहे तिथे वरती नाव लिहून आलं आहे। त्या महिन्याचं ते किती महिन्याचं मूल आहे, 2 वर्ष 1 महिन्याचं ते मूल आहे आणि त्याच्याकडे गृहभेट 21 आहे। त्यानंतर इथे खाली काय लिहून आलं आहे, या घरभेटीचा भाग म्हणून तुम्ही खालील उपक्रम कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। तर आता बघा इथे आपल्याला लाभार्थ्याची व्हिडिओ दाखवा, नंतर इथे 1 2 3 4 5 अशी आपल्याला माहिती दिली आहे की आपल्याला काय काय करायचं आहे ते शेवटच्या भेटीपासून मुलाच्या। तर हे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये आहे व्हिडिओ इथे दाखवून दिला आहे, वीडियोवरती क्लिक करूया। नमस्कार, आज के वीडियो में हम 25 से 30 महीने के बच्चों के विकास को मजबूत करने के लिए नव चेतना में दी गई गतिविधि आकार की पहचान कर पाते हैं। 3 या अधिक शब्दों को बच्चे के साथ कुछ सरल गतिविधियां कर उन्हें इन मील के बच्चे के जीवन के 25वें महीने में कर ये सरल गतिविधियां करके देखभाल करता पहले 3 वर्ष में बच्चे के विकास में अपना भरपूर सहयोग दे सकते हैं। हे बघा आता आपण व्हिडिओ पूर्णपणे पाहिलेला आहे। मग त्यात आपल्याला काय काय सांगायचं आहे गृहभेटीच्या दरम्यान लाभार्थ्यांना किंवा त्या बाळाच्याबद्दल दाखवून त्यांना सांगायचं आहे किंवा तसं करायचं आहे। दुसरा पॉईंट आहे शेवटच्या भेटीपासून मुलांच्या सामान्य आरोग्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल विचारा। म्हणजे जी तुम्ही गृहभेट दिलेली होती ह्या आधी त्यानंतर आतापर्यंत की मुलाचं आरोग्य कसं आहे त्याबद्दल त्याच्याकडे चौकशी करायची आहे। तिसरा मुद्दा आहे 85% मेंदूचा विकासची वाढ हे मूल 6 वर्षाचं होण्यापूर्वी होत असतो, म्हणून ह्याबद्दलसुद्धा त्यांचं स्पष्टीकरण आपण जी गृहभेट करतो तिथे द्यायची आहे। नंतर लहान मुलांसाठी देणे आणि मिळवणे, प्रेम करणे, बोलणे आणि खेळणे या संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत। योग्य कृती दर्शवण्यासाठी 21व्या गृहभेटीच्या व्हिडिओचा वापर करा। म्हणजे आपल्याला तिथे काय काय सांगायचं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला वापर करायचा आहे। बालपणीच्या उत्तेजनार्थ साध्या घरगुती वस्तूचा वापर कसा केला जाऊ शकतो हे दाखवून द्या। गृहभेट देताना पालकांना एकदा हाच उपक्रम करण्याचा प्रयत्न करण्यास सांगा। जो आपण व्हिडिओ दाखवला आहे तशा प्रकारे पालकांना सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा घरी ही कृती घेऊ शकता। गृहभेट देताना पालकांना एकदा मातांसह वडील आणि इतर काळजी घेणाऱ्या सहभागास प्रोत्साहन द्या। म्हणजे घरी जे आपण गृहभेट करतो तेव्हा फक्त आईच बाळाला बघत असते असं नाही, तर घरातले वडील म्हणा किंवा इतर आजी आजोबा काका काकी म्हणजे इतरही लोक बाळाच्या संपर्कात असतात। मग तेही कशाप्रकारे बाळाची काळजी घेऊ शकतात किंवा त्यांना कशाप्रकारे शिकवू शकतात हे तुम्ही त्यांनाही सांगू शकता। पोषण ट्रॅकरवरील लाभार्थी लॉग इनवरील वॉच अँड लर्न विभागात उपलब्ध असलेल्या माहितीच्या सामग्रीपर्यंत पोहोचण्यासाठी पालकांना सहाय्य। हे जे पुढील आहे ना, पुढीलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पुढीलवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा लिहून आलं आहे अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलेशन ECS प्रश्न। तर आता आपल्याला इथे आता आपल्याला बघा प्रश्न दिलेले आहेत
आणि त्याची उत्तर आपल्याला होय किंवा नाहीमध्ये करायची आहे. तर बाळ कप न सांडता पितो का? तर ज्यावेळेला आपण ही गृहभेट करणार आहोत त्यावेळी बालकाचं निरीक्षण करायचं आहे आणि तिथे आपल्याला हे बघायचं आहे, जर त्याच्या हातातून कप म्हणजे तो पीत असेल, बाळ कप न सांडवता काही त्याच्या पाणी किंवा दूध पीत असेल तर तिकडे होय करायचं आहे. आणि जर नाही, त्याच्या हातातून जर ते कप सांडत असेल तर तिथे नाही करायचं आहे. तर आता तो हाताने पाणी पितो म्हणजे न सांडवता तो सर्व त्याच्या कृती करतो. त्याच्यामुळे मी इथे होय करणार आहे. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, तिथे मी क्लिक केलेलं आहे, होय केलेलं आहे. त्यानंतर मूल नेहमी सर्वात परिचित गोष्टीची नावे घेतो का? जसं आता आई, बाबा, असं छोट्या मोठ्या गोष्टी जे मुलाला परिचित असतात, ताई, दादा किंवा अजूनही इतर वगैरे जे ते मूल म्हणजे तो ओळखू शकतो का? किंवा त्याला नावं घेता येतात का? तर मी होय करणार आहे. होय. मूल रंग आणि आकार ओळखते का? तर तो कलर ओळखतो. म्हणजे त्याला असं मी जर दाखवलं की मला हिरवा कलर कोणता आहे तो दाखव, पिवळा कलर कोणता आहे तर तो हे ओळखतो. त्याच्यामुळे मी होय करणार आहे. मूल 3 किंवा अधिक शब्द जोडून वाक्य तयार करू शकतात का? तर मी जेव्हा त्याला विचारते तेव्हा तो टाटा, बाय बाय, मी जातो असे शब्द बोलतो. तर मी होय करणार आहे. मुलाला पायऱ्या चढता उतरता येतात का? तर होय. तो म्हणजे जेव्हा मी त्याच्या घरी स्वतःकडे शिडी आहे तर तो स्वतःच्या शिडीवरती चढ उतार हा करतो. ते गृहभेटीच्या दरम्यान मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी ते होय करणार आहे. त्यानंतर इथे जे आपल्याला ऑप्शन आलेलं आहे सबमिट करा, सबमिटवरती मी क्लिक करणार आहे. हे बघा, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर खूप छान, तुम्ही गृहभेट यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आता इथे टिकमार्क करून आलेली आहे. आणि आता हे परत जा त्याच्यावरती मी क्लिक करते. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल की बघा, इथे माझं ते इकडचं त्याची गृहभेट पूर्ण झालेली आहे. त्याचं नाव इथून निघून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा गरोदर माता, स्तनदा माता आणि बालके यांचे गृहभेट अशा प्रकारे पूर्ण करून घ्या. धन्यवाद.